आणि आता पाऊस पडतो, आपण धावत जाऊया मंदिराच्या आतमध्ये. हॅलो गाईज, तर हे तुम्ही बघू शकता आता सकाळचे 5:20 झालेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहेत आता एकवीर आईच्या दर्शनाला. चला जाऊया आपण. तर गाईज तुम्ही बघू शकता किती अंधार आहे आणि आपण आता निघालेलो आहेत. तर आपण हनुमान मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया. तर गाईज आपण आता बसलेलो आहे गाडीमध्ये. हा बघू शकता आमचा हॅडी, याचं लग्न करायचं आहे पुढच्या वर्षी. याच्यासाठी पोरगी बघा, हा सॅम आहे, त्याचं लग्न झालेलं आहे या वर्षी. आणि इकडे याचा बड्डे आहे भावाचा, त्याला नाही फोटो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा. आम्ही बड्डे विश पण केलेले सगळ्यांना. आता त्याच्या बड्डेची माहीत झालेले, मी सांगितलं तेव्हा. चला तर गाईज आपण आता खंड्याला पोहोचलेलं आहे. तुम्ही बघू शकताय बघा कसं इकडे डोंगर दिसत आहे आणि इकडे दरी आहे, पण इकडे साईडवर आहे. इकडे दरी बघा, दिसते का तुम्हाला? इकडे दरी दिसत नसेल तर नीट बघा. नाही दरी नाही दिसली तुम्हाला, नंतर दाखवतो दरी तुम्हाला कशी असते. हे गाईज, तर आपण आता एकवीर आईच्या मंदिरात जाणार आहोत वरती, हे बघू शकता. चला तर गाईज आपण आता ऑलमोस्ट अर्धा रस्ता पार केलेला आहे आणि आपण आता जात आहोत वर. चला जाऊया वरती. बघू शकता खूप दम लागत आहे वर चढायला. तर गाईज आपण आता वर आलेलो आहे. हे बघा दाखवतो तुम्हाला आता वर मग इकडे खूप जोरात पाऊस पडत आहे. हे बघू शकता तुम्ही. मी पाऊस दाखवतो तुम्हाला. हे बघा किती पाऊस पडतोय, एवढा पाऊस पडतो. आपण आता वर आलेलो आहे. हे बघा हा पवन, परेश हे छत्री घेऊन आले आहेत. आपण काय छत्री आणलेली नाही, तर आपण चाललोय. आपल्याला दम लागलाय, चालत चाललोय आपण. होऊ शकतं. हे बघा आपण आलेलो आहे आता इकडे. हे एकवीर आईचं मंदिर हे बघा, दिसतंय का? बघा किती सुंदर लेणी आहे. आणि एकवीर आईचं मंदिर मागे. बघा आता इथे हे लोक आलेले आहेत, खूप सारे लोक आलेले आहेत तिकडे. आणि आता पाऊस पडतो, आपण धावत जाऊया मंदिराच्या आतमध्ये. आलेलं आहे मंदिराच्या आतमध्ये आणि आपण आता इकडे चप्पल काढून ठेवूया. चप्पल काढून ठेवलेली आहे आपण आणि आपण आता जाऊया आतमध्ये. हां, सॅम आणि करण आम्ही तिघे पण भिजत आलो इकडे. काय करणार, आम्ही चाललो मंदिरात. तर गाईज बघू शकता तुम्ही मंदिरात किती गर्दी आहे आणि मंदिराच्या बाहेरचं दृश्य हे बघू शकता तुम्ही. वरून किती पाणी येत आहे, धबधबा आहे हे बघा. आपण मंदिरात जाऊ. तर सुभाष कसं वाटते तुला एकवीर आईच्या मंदिरात येऊन? छान वाटते. असं देवीचं दर्शन आलो, देवीचं दर्शन घेण्यासाठी किती उत्सुक आहे? खूप उत्सुक आहे आणि ती आपली आता पूर्ण माझी झालेलं आहे. हां, आता आपण करणला विचारूया. करण तुला कसं वाटतं आपण मंदिरात आलो तर? खूप छान वाटतंय. आणि तू किती उत्सुक आहेस देवीचं दर्शन घेण्यासाठी? फार उत्सुक आहे. चला तर आपण आता लाईनीमध्ये आहेत आणि आपण आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया. चला तर आपण आता मंदिरात पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बाहेर बघू शकता. बघा किती गर्दी आहे बाहेर. दिसतं बाय काय म्हणतो आम्ही का मला खूपच जोराचा पाऊस पडतो बाहेर. आपण आता मंदिराच्या आतमध्ये आहोत.
दिसतं का तुम्हाला? हे मंदिराचं गेट आहे. आपण इकडनं आतमध्ये जाणार आहे तेव्हा. तुला तर काय जातं आता आईचं मंदिर बघू शकतो तुम्ही. मंदिर बघू शकतो. काही आपण आता आईचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण आता इकडे बाहेर चाललेलो आहे. बघा इकडे भरपूर पाऊस पडतोय बाहेर. आपण पावसात पूर्ण भिजणार आहेत आता. बघा हे बघा, हे दिसतंय का तुम्हाला? हे बघा पाऊस. चला तर गाईज मी आत्ता मंदिराच्या बाहेर आता उभा आहे आणि इकडे आपण बाहेर जाऊया. मी तुम्हाला इकडचं व्ह्यू दाखवतो आहे. वरून हे वरचं व्ह्यू दाखवतो. हे बघा वरचं व्ह्यू कसं दिसतं आहे. हे दिसत असेल तुम्हाला. हे बघा हे वरचं व्ह्यू कसं दिसतं आहे. व्ह्यू आहे आणि यांचं आता इकडे फोटोशूट चालू आहे. त्याचं फोटोशूट चालू आहे. हा फोटो काढतोय, त्याचं फोटोशूट चालू आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आपण आता इकडे धबधब्यावर जाऊया. बघा दिसतंय का तुम्हाला? पूर्ण धबधबा आहे. वरून पाणी येत होतं. काय ते बघू शकता. खूप जोरात पाऊस आला आहे. डान्स चालू आहे. हा परेश डान्स करतोय. हे बघा किती मस्त वरून किती पाणी येत आहे. आणि हे आपलं मंदिर आहे इकडे. हे बघा हे दिसतंय का? हे मंदिर आहे. ही लेणी आहे. हे बघा आणि आपण आता चला तर आपण व्हिडिओ क्लोज करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.